विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीचा विषय मराठी मीडियमचा मी 5वीचा विषय घेत आहे मराठी विषय. पहिली कविता आहे माय मराठी. पहिली कविता आहे माय मराठी. माय मराठी म्हणजे काय? आता तुम्हाला प्रश्न पडला, माय मराठी म्हणजे आपण जी आपली जी भाषा आहे मराठी, त्या मराठी भाषेविषयी आपल्याला काय वाटतं, त्याच्यापासून काय प्रेरणा घ्यायला पाहिजे ते या गीतामध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. तर आता आधी मी वाचतो, मग त्याच्यानंतर तुम्हाला स्पष्टीकरण सांगायला सुरुवात करणार आहे. ऐका व म्हणा. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिले. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिले. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहिले. कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मज आज. कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मज आई. मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा. हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिवले. माय मराठी तुझिया अंगी लोळण येते बागडते. तसेच अलगत तव आभाडी भरारणे मज आवडते. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. जे ओटी ते पोटी असती शिकवी मजला प्रीत तुझी. माय मराठी तुझिया तुझिया पायी तन मन धन मी वाहिवले. तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाळा शब्दांची. तुझियासाठी गुंफत बसते मोहनमाळा शब्दांची. अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी रंगाची. माय मराठी तुझियासाठी वात होऊन जडते मी. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिवले. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहिले. याच्या लेखिका आहे संजीवनी मराठे. लेखिका आहे संजीवनी मराठे. तर चला, आता मी तुम्हाला एक एक म्हणजे ओळींचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, अर्थाकडे वळूया आपण. दोन मिनिटं थांबा. चला, तो सुरुवात करूया. पहिल्या ओळींचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. काय दिले इथं बघा. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिवले. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहिले. म्हणजे लेखिका काय म्हणतात इथं बघा. मी तुझ्या पायाशी तन्मन धन वावलंय. म्हणजे माझं जे तन्मन धन आहे मी तुझ्या पायाशी वावलंय. म्हणजे कोणाच्या पायाशी? माय मराठीच्या पायाशी. तुझिया नावात तुझ्या वास्तवात. तुझ्या नावात तुझ्या वास्तवात मी अखंड रंगत आहे. म्हणजे तुझ्या वास्तवात तुझ्या नावात मी अखंड रंगत आहे. मला मराठी भाषेविषयी खूप अभिमान आहे. मला मराठी भाषेविषयी खूप अभिमान आहे. आपण म्हणतो मी मराठी, मला अभिमान आहे मराठी बोलण्याचा. तशातला तो प्रकार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. जरा वेळ लागतो जरा. कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मज आई. मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई. आता बघा, हे आई मला तुझ्यासाठी कष्ट घ्यायला आवडते. तुझ्या सहवासामध्ये मला राहायला आवडते. आणि तुझे अंगाई गीत पण मला खूप आवडते. म्हणजे मला तुझे अंगाई गीत पण मला खूप आवडते. अशी इथं लेखिका म्हणतात. चला पुढे. तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा. तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा. हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा. तुझ्या प्रदेशातील पाखरे आणि येथील लोक मला हवे हवेसे वाटतात. जनलोक म्हणजे लोक हवे वाटतात. हवा मला वाटतो राग तुझा. म्हणजे मराठी भाषेत केलेला मराठी भाषेत केलेला राग मला पण आवडतो. आनंद या भावना. संतोष म्हणजे आनंद.
या भावना मला हव्याव्याशा वाटतात. आनंदाने मला भावना खूप हव्याव्याशा वाटतात. हे मुलांचे मुलींची नावं नाही आहेत. संतोष म्हणजे आनंद, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. माय मराठी तुझी अंकी लोळण घेते बागडते तसेच अलगद तव आबाडी भरारणे मज आवडते. म्हणजे माय मराठी तुझ्या या प्रदेशात मला खेळायला बागडायला मला खूप आवडते. तसे मनातील कल्पना मराठीमधून व्यक्त करायला मला फार आवडते. माझ्या मनातली जी कल्पना काही असेल ती मला मराठीतून मांडायला खूप आवडते. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझ्या बरोबर चालणे तुझ्या बरोबर बोलणे दाखव मजला रीत तुझी. मराठी संस्कृती याबद्दल मला नितांत प्रेम आहे. काय, मला खूप प्रेम आहे, नितांत म्हणजे खूप प्रेम. जे मनात असते ते बोलून दाखवणे ही तुझी शिकवण, जे मनात असते ते बोलून दाखवणे ही तुझी मला शिकवण मिळालेली आहे. त्यामुळे मी निर्भर असतो आणि मला माय मराठी खूप आवडते. पुढे जाऊया. तुझ्यासाठी गुंफित बसते मोहनमाळा शब्दांची. म्हणजे मी काय करते, तुझ्यासाठी शब्दांच्या गुंफित बसते मोहनमाळा. म्हणजे मी शब्दांची माळ तयार करते. ज्या प्रकारे आपण हार विणतो त्या प्रकारे मी एक शब्दांचा मोहनमाळा तयार करत असते. याचे अर्थ आणि त्यामधील भावनाची सुंदरता याची मोहनमाळ मी गुंफत बसले आहे. पुढे. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जडते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. आता मी तुझ्यासाठी झटत राहील. म्हणजे मी नेहमी जोपर्यंत माझे प्राण असतील तोपर्यंत मी माय मराठी भाषेसाठी झगडत राहील. जगात तुझी पताका फडकवण्यासाठी. म्हणजे मराठी भाषेला मला समुद्राच्या पार म्हणजे चारही दिशांमध्ये पसरवायचं आहे किंवा 7 समुद्र पार मला तिला घेऊन जायचं आहे. सतत कार्यरत राहील व मराठीचा सतत अभिमान बाळगेल असे कवी म्हणाले आहे. आता बघा, आपण म्हणतो माझी मराठी, ही मराठी, ती मराठी. मला माझी मराठी भाषा खूप आवडते, मला मराठी बोलायला खूप आवडतं. पण त्याच्यापासून आपण स्वतःहून काही प्रयत्न करतो का? नाही. आता जर तसं बघायला गेलं तर आता समजा राजकारण चालू आहे त्याच्यामुळे मी काही बोलत नाहीये, पण मी सांगतो या कवितेचा अर्थ काय आहे. आता बघा, माझी माय मराठी, मी मराठी, आमची भाषा मराठी, आई, आम्ही सगळे नेहमी म्हणतो. बरोबर का? आपण सगळे नेहमी म्हणतो. बरोबर बोलता असतं, मात्र मराठी आपण कमी बोलतो आणि आपल्या भाषेला खूप कमी लेखलं जातं तसं बघायला गेलं तर. हां, भाषा सर्वच चांगल्या आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. भाषा सर्वच चांगल्या, मला त्यांचा अभिमान आहे. मी त्यांचा आदर नक्की करतो. पण इतर भाषांचा आदर करताना माझ्या मराठीचा निरादर नसावा. इतर भाषांचा आदर करताना माझ्या मराठीला कमी लेखलं जाऊ नये अशी माझी भावना आहे. असं कवीने या कवितेतून मांडलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला समजलं. चला आता मी शब्दार्थ लिहून देतो तुम्हाला. आपण शब्दार्थ लिहायला सुरुवात करूया. काय करायचं, आपल्याला शब्दार्थ लिहायचे आहे. बघा, पहिल्या ओळीमध्ये पायी. पायी म्हणजे पायाशी. पहिला शब्द आहे पायी. पायी. ई मारतीचा ई नाही आहे. पायी म्हणजे पायाशी. पहिला ना पा या शी. पायी म्हणजे पायाशी. बरोबर आहे. दुसरं तन मन धन म्हणजे सर्वस्व. तन मन आणि धन म्हणजे सर्व काही. सर्वस्व. अर्धा त्याला व. सर्वस्व. बरोबर. नामी नावात. नाला का ना मला दुसरी म्हणजे मी. नामी. नामी म्हणजे नावात. नामी म्हणजे नावात. ठीक आहे. बघा मी फुल स्टॉप देते. धामी म्हणजे ठिकाण. धामी. मी म्हणजे ठिकाण. ठीक आला का ना, का न बाणाचा न.
ठिकाण, बरोबर. अखंड म्हणजे सतत, संपूर्ण, अखंड. अखंड, हा ड आहे म्हणजे संपूर्ण, संपूर्ण, नवरती हा रफर दिला, बरोबर. संपूर्ण. कष्ट, कष्ट, कष्ट म्हणजे श्रम. कष्ट म्हणजे काय? श्रम, बरोबर आहे. फुल स्टॉप देते बघा, लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येकाने फुल स्टॉप द्यायचा आहे. कष्ट. चाखायची, चाखायची. चव घेणे, चव घेणे. चव घेणे म्हणजे ते जेवणाची चव नाही आहे, लक्षात ठेवायचं. आस्वाद घेणे. मज म्हणजे मला, मज म्हणजे मला, मज आवडते माय मराठी. विसावा, स लगाना सा, व लगाना वा, विसावा. विसावा म्हणजे निवारा. नी व लगाना वा, र लगाना रा, निवारा, बरोबर. निर्भर, निर्भर, भवते हा रफार आहे. निर्भर. निर्भर म्हणजे पूर्ण, पूर्ण म्हणजे मी पूर्णपणे तुझ्यावर विसावून आहे किंवा मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. अंगाई म्हणजे माहिती प्रत्येकाला. अंगाई म्हणजे बाळाला, लहान बाळाला झोपवण्यासाठी गायलेली अंगाई, अंगाई गीत. ठीक आहे. आता बघा, आता यातलं मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला, स्क्रीनशॉट काढू शकता म्हणजे मी पुढचं लिहायला मोकळ होऊन जाईल. पाखरे. पाखरे म्हणजे पक्षी. पाखरे म्हणजे पक्षी. पाखरे म्हणजे काय? पक्षी, बरोबर. पक्षी. वास, वास, वास म्हणजे तो दुसरा वास नाही आहे, लक्षात ठेवलं. वास म्हणजे सहवास, सोबत राहणे. स ना वास, सहवास, बरोबर. जनलोक, जनलोक म्हणजे माणसं, मानस किंवा माणसे, माणसे, बरोबर आहे. मानसे. मनसे नाही, संतोष, संतोष म्हणजे आनंद, लगाना आ, नवनुस्वार द, आनंद, बरोबर. संतोष म्हणजे आनंद. अंकी. अंकी म्हणजे मांडीवर, अंकी, मांडीवर. अंकी म्हणजे काय? मांडीवर, बरोबर. अंकी म्हणजे माटीवर, मांडीवर, सॉरी, मांडीवर, मांडीवर. लोळण. लोळण घेणे. घेते, सॉरी, घेते, बरोबर. लोळण घेते म्हणजे झोपते, तुझ्या मांडीवरती झोपते, झोपते. ठीक आहे, झोपते. तव, तव, तुझ्या. तव म्हणजे तुझ्या, भरारणे, भरारणे म्हणजे संचार करणे, संचार करणे,
भरारणे म्हणजे संचार करणे. रीत, रीत म्हणजे पद्धत. रीत, प अर्धा द त्याला ध त, पद्धत. बरोबर, रीत म्हणजे पद्धत. जे ओटी ते पोटी म्हणजे जे बोलण्यात असते मनात असणे. प्रीत, प्रीत म्हणजे प्रेम. आता प्रत्येक जण असेल प्रेम. आता बघा, जे मनी ते ओटी म्हणजे काय, म्हणजे जे माझ्या मनात येतं ते माझ्या तोंडावरच येतं. बरोबर आहे, जे मनात येतं ते माझ्या तोंडावर येतं. स्पष्टपणे बोलणे, काय म्हणता याला, स्पष्टपणे बोलणे. प्रीत म्हणजे प्रेम. पुढे बघूया गुंफणे. गुंफणे म्हणजे आपण जसं हार ओवतो ना तसं. गुंफणे, गुंफणे म्हणजे ओवणे. ओवणे, ठीक आहे, गुंफणे म्हणजे ओवणे. मोहनमाला, मोहनमाला, मोहनमाला. मोहनमाला म्हणजे भाषा. इथे काय भाषा, भाषेला मला गुंफायचंय. काय करायचं, मला गुंफायचंय किंवा ओवायचंय. मला हातीचा हार बनवायचा आहे. काय बनवायचं, हार बनव. साजरा, साजरा म्हणजे सुंदर, सुंदर, इंग्लिशमध्ये ब्युटिफुल. बरोबर. गंध, आता बघा याच्या आधी वास आला होता, आता गंध आलाय. गंध म्हणजे सुवास, खुशबू. गंध म्हणजे सुवास. गंध म्हणजे काय, सुवास. वात, वात म्हणजे ज्योत. वात म्हणजे ज्योत. वात म्हणजे काय, ज्योत. तुझ्या स्वरूपा. ठीक आहे, एकच राहिला आता शेवटचा. वन टू थ्री फोर फाय सिक्स. तुझ्या स्वरूपा. तू, अर्धा ज त्याला याला या, त्याला तुझ्या अर्धा स त्याला व, ऋण करू स्वरूपा. त्याचा अर्थ लिहितो मी, तुझ्या स्वरूपा म्हणजे तुझ्या अस्तित्वात. तुझ्या अस्तित्वात. तू अर्धा ज झाला अर्धा अस्तित्वात. अर्धा स त्याला वी, अर्धा तर त्याला वा लागा ना, वात, अस्तित्वात. ठीक आहे, बघा मी तुम्हाला प्रत्येक अर्थ सांगितलं, प्रत्येक ओळीचा अर्थ पण सांगितला आणि त्याच्यावरती शब्दार्थ सुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्याला ऑनलाईन लावायचं असेल त्याला ऑनलाईन क्लास लावा, ऑफलाईन लावायचं असेल ऑफलाईन लावा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. मम्मी, मम्मी बंद करते.